आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। जिल्हा परिषद प्रारूप रचना नमुना नांदेड जिल्हा परिषद 14 जुलै 2025 नुसार दहेली गावाचे उपसरपंच राकेश तोटावार यांनी 21 जुलै रोजी तहसील कार्यालयामध्ये निवेदनाद्वारे आक्षेप हरकत दाखल केलाय। किनवट तालुक्यातील क्रमांक 3 हे जिल्हा परिषद गट सारखनी या नावाने आहे, परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या गटमध्ये ज्या ग्रामपंचायतीला मतदारांची संख्या जास्तीची आहे त्या ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद गट म्हणून घोषित करण्यात यावे। तसेच जिल्हा परिषद गट क्रमांक 3 मध्ये दहेली ग्रामपंचायतच्या मतदारांची संख्या ही 2152 एवढी आहे आणि सारखणीच्या मतदारांची संख्या ही 2055 एवढी आहे। त्यामुळे किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक 3 ला सारखनी ऐवजी दहेली असं नाव देण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांना विनंती करत दहेली ग्रामपंचायतचे उपसरपंच राकेश तोटावार यांनी किनवट तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। मी राकेश तोटावार दहेली ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि माझे जिल्हा परिषद प्रारूप यादी 14 जुलै 2025 याला हरकतीसाठी मी माननीय तहसीलदार कार्यालय येथे हरकती दाखल केल्या आहे। कारण सारखनी जिल्हा परिषद गट जे आहे ते कमीत कमी मतदार संख्या असल्यामुळे त्याच्यासाठी मी हरकत दाखल केली आहे आणि सारखनी गटामध्ये लोकसंख्येनुसार आणि मतदारानुसार जिल्हा परिषद दहेली येथे जास्तीत जास्त असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना माझी विनंती आहे की जिल्हा परिषद गट हा दहेली या नावाने जाहीर करावी आणि तसेच सर्व महसूल मंडळ हे दहेली गाव असल्यामुळे आणि मतदान आणि लोकसंख्या प्रमाणानुसार आणि माझा दहेली गाव लोकसंख्येनुसार मतदानानुसार जास्त असल्यामुळे दहेली गावात जिल्हा परिषद गट असं जाहीर करावा असं माझी विनंती आहे। म्हणून आज मी तहसीलदार कार्यालयात माझा निवेदन वरून मी अर्ज सादर केले आहे। मजहर शेख C24 नांदेड।